बघतोय आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी माधव सावरगा आपल्यासोबत आहेत। माधव, आज आंदोलनाचा शेवट गोड होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे, काय सांगाल तुम्ही? कारण 2 वेळा विभागीय आयुक्तांची चर्चा झाली होती, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड असतील किंवा आता टप्प्याटप्प्याने सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली होती, मात्र आता जो GR त्यांच्या हातात आहे जरांगे पाटलांचा, तर वाटतं का 100% समाधान झालेलं असतील, सगळे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट असतील जरांगेने जी मागणी केली होती ती? जरांगे पाटील यांचं समाधान किती झालंय यापेक्षा 7 दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आज संपेल याची जास्त चर्चा सगळीकडे आहे। कारण जे मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या समोर ठेवले होते त्यानुसार प्रत्येक गोष्टीवर सरकारच्या वतीनं पुढचा टप्पा गाठलेला आहे आणि त्या टप्प्यानुसार जो अध्यादेश आहे तो अध्यादेश राज्य सरकारकडून काढला गेला असावा असं सांगितलं जात आहे। समाधान तर जवळपास झालं असावं, त्यामुळे इतकी मोठी सभा ही वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात घेतली जाते हे स्पष्ट दिसतं आहे। पण नेमकं चर्चा काय झाली, चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली हे अद्याप हा तपशील पूर्ण होऊ शकला नाही। पण एक आहे की 3 अध्यादेश आणि 1 राजपत्र आता राज्य सरकारच्या वतीने त्यांना दिलेला आहे। तब्बल 1 तास चर्चा सकाळी 10-11 साडे पर्यंत झाली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते। पण 3 अध्यादेश आहेत। एक पहिला अध्यादेश आहे तो म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला। सगळे सोयऱ्यांना जर आरक्षण दिलं तर त्यांच्या नोंदी सापडण्याच्या सगळ्या नातेवाईकांना त्याचा बेनिफिट मिळेल असं एक आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं तो निर्णय घ्यावा असं त्यांचं सातत्यानं मागणं होतं आणि त्यानुसार त्यावरच जवळपास 4-5 बैठका झाल्या होत्या शिष्टमंडळाकडून, आमदार बंचूकडून पण होते। पण त्याबद्दल क्लिअर झालं नव्हतं की ते शब्द तुम्ही सांगितले होते ते शब्द त्यामध्ये घातले नव्हते। तर आता तो पहिला अध्यादेश आहे जो सगळे सोयऱ्यांच्या सत्रात त्या सूचना सांगितल्या। माधव, तुम्ही मोर्चाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही या मोर्चासोबत आहात, जरांगेंसोबत आहात, अगदी संघर्ष तुम्ही एकदम जवळनं पाहिलेला आहे, सरकारला त्यांनी झुकायला लावलेलं आहे, आपल्या सगळ्या मागण्या त्यांनी पदरात पाडून घेतलेल्या आहेत। हे जर मिळालं तर खूप मोठं यश हे जरांगे पाटलांकडे आलेलं आहे असं पण म्हणू शकतो, काय सांगाल? आता ते आता म्हणू शकतो आपण अशा पद्धतीनं दिसतं आहे। कारण गेल्या 5 महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटली, जवळपास 40 पेक्षा जास्त वेळा शिष्टमंडळ आणि बैठका आणि सरकारबरोबर चर्चा असे सगळं चित्र होतं आणि या काळामध्ये ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी लावून धरल्या होत्या त्या मागण्या काही अंश तरी पत्रक पाठवून देण्यामध्ये त्यांना यश पडलं होतं। सरकार एका अर्थानं प्रत्येक टप्प्यावर झुकलेलं होतं, कारण प्रामाणिकपणे उपोषण करत 2 वेळा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या होत्या, त्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या होत्या आणि त्या मागण्या करत असताना त्यांनी काही आधार दिला होता आणि तो आधार घेऊन सरकारने काढावा असं सगळ्यांच्या समोर मांडल्यामुळं सरकारची अडचण झाली होती की हा आधार जर घेतला तर आपण पुढे जाऊ शकतो, वेगळा कुठलाही कायदेशीर अडचण येणार नाही ही सातत्यानं दिसून आलं होतं। आणि म्हणून पहिल्या उपोषणापासून दुसरं उपोषण आणि 20 तारखेचा मोर्चा सुरू झाल्यानंतर पासून ज्या गोष्टी सरकारच्या समोर त्यांनी ठेवल्या होत्या त्या सरकारने मांडलेल्या आहेत। पण ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका सरकारने सातत्याने मांडली आहे आणि त्यासाठी सरसकट जो मुद्दा होता तो सरसकटचा मुद्दा बाजूला सारून त्याऐवजी कुणबी नोंदी सापडलेल्या सगळ्या सोयऱ्यांना, रक्तातील नातेवाईकांना, नात्यातल्या लोकांना आरक्षण द्यावं हा जो बेस आहे तो कायदेशीर टप्प्यावर टिकेल आणि त्यामुळं सरसकटच्या ऐवजी हा एक मार्ग सरकारच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या निश्चितच माधव, आणि एवढ्या या भगव्या वादळासमोर, मराठ्यांच्या झंझावातासमोर राज्य शासन कुठेतरी एक पाऊल मागे आलेले आहे, सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, पटापट त्यांनी निर्णय घेतले, गतिमान हालचाली केलेल्या आहेत आणि कारण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मराठा समाजाला कुठे दुखवायचं नव्हतं असं आपण म्हणू शकतो। माधव, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि आता हा आरक्षणाचा गुलाल सगळे मराठा बांधव वाशीजवळच उधळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या GR मध्ये काय आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात आता मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडतील, राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने त्याच्याशी चर्चा केलेली आहे। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आंदोलन मागे घेण्यात यावं अशी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे। शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनोज जरांगेंशी फोनवरून 15 ते 20 मिनिटं चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अनेक मुद्द्यांवर ही चर्चा झालेली आहे। आंदोलन मागे घेण्यात यावं असं राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी विनंती केलेली आहे। शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये देखील काही वेळापूर्वी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तब्बल 10 ते 15 मिनिटं ही चर्चा झालेली आहे। आंदोलन मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना केलेली आहे। शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आलेले आहेत। मराठ्यांचा हा झंझावात वाशीजवळ दाखल झालेला आहे। मुंबईच्या वेशीवर आलेला आहे। मुंबईच्या दारावर टकटक करतोय आणि आता मंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोललेले की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे आता तो GR मनोज जरांगे पाटील वाचून दाखवतील। जरांगे पाटलांचं समाधान झालंय का ते बघणं महत्त्वाचं आहे। त्यांनी आतापर्यंत जे मुद्दे पुढे केले होते, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा असतील, कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील, त्याचं समाधान झालंय का ते बघणं महत्त्वाचं आहे। कारण